बातमी आहे पुण्यातून। पुण्यात भाजपकडून बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे या संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता महालक्ष्मी लॉस इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे हे काय कानमंत्र देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यात भाजपचं बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत। राज्यात विविध भागात राजकीय हालचालींनाही वेग आलेला आहे। अशातच पुण्यात भाजपकडून हे बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक या संमेलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ते काय मार्गदर्शन करतायत, काय कानमंत्र देतायत याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हे संमेलन देखील महत्त्वाचं मानलं जातंय कारण आता निवडणुका येऊ घातल्यात आणि अशातच या संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे भाजपचं। पुण्यात हे संमेलन होणार आहे। या संमेलनात नेमके काय मार्गदर्शन केले जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संध्याकाळी 5 वाजता महालक्ष्मी लॉस इथं हा कार्यक्रम होणार आहे। आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे लोकसभा हा विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आगामी निवडणुकांसाठी आणि अशातच आता पुण्यात भाजपकडून बूथ प्रमुख कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। या संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे हे काय कानमंत्र देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बावनकुळे यांच्या सोबतच ब्रिजेश पाठक हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत।